त्याचबरोबर सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉट बॉलला सुरुवात झाली. त्याचबरोबर काही पारितोषिक आहेत जे मागील मॅचचे कॅश प्राईज लागवण्यात आले ते मायकल डिसूजा यांच्याकडून ते बक्षीस देण्यासाठी यायचे. मायकल डिसूजा याच्या माध्यमातून षटकाराला 200 रुपये आणि त्रिफळाचीसाठी 1100 रुपयाचं बक्षीस होतं ते दिलं जाणार आहे. मायकल डिसूजा यांचे बंधू जॅकी डिसूजा आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. कुणी कुणी षटकार मारले, कोणी त्रिफळाचीत केलं होतं त्यांची नावं सुद्धा इथे सादर केली जातील. लगातार 3 षटकारासाठी 1000, प्रत्येक षटकारासाठी 200 मायकल डिसूजा यांच्याकडून या मॅचसाठी सुद्धा आहे. फक्त शिरगाव संघासाठी ते बक्षीस आहे. आदरणीय सुप्रसिद्ध गायक आनंद मामा घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम मामा, आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. मॅचच्या दिशेने जातो ज्या ठिकाणी ग्रँड फिनाले फायनलच्या सामन्याला झाली सुरुवात. जय बजरंग शिरगाव विपक्ष त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा या दोन संघादरम्यानची मॅच. नाणेफेकीचा कौल जिंकला होता त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जय बजरंग शिरगावला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. पहिलं षटक मार्ग असते. कृष्णा राऊत बॉलिंग मार्गवरती तयार. ज्या राऊतने आतापर्यंत इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय त्या राऊतने पहिले 3 चेंडू 2 डॉट आणि 1 सिंगल आलाय. इस बार अच्छा स्ट्रोक खेल दिया, ऑन साइड पर बाउंस था, उसका फायदा उठाया, गेंद को हुक किया स्क्वायर लेग बाउंड्री के बाद 4 रन. ज्या गोलंदाजाने त्रिफळाचीत केलं होतं त्यांनी यायचंय. अमान तिवारी 1100 रुपयाचं बक्षीस आपल्याला दिलं जाणार आहे मायकल डिसूजा यांच्याकडून. इस ओवर की अगली गेंद ब्राइटम ओवर द विकेट. टप्पा करने के बाद उछाल था, बहुत अच्छी गेम. क्या पे ढूंढ लिया, बहुत ही सुंदर स्ट्रोक है. गेंद बाउंड्री के बाहर. विजय मामा चषक दमदार चौका. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार आपला. चला ज्यावेळेला षटक संपेल त्यानंतर आपण ही बक्षीस देणार आहोत. त्या अगोदर लगातार दुसरा चौकार आलाय. कृष्णा राऊतच्या अगेन्स्ट हल्ला बोलण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये यश सुद्धा आलाय. लगातार 2 बाउंड्रीज. ही फायनलची मॅच आहे. जे बक्षीस 5 वर्षांसाठी लगावलं गेलं त्याच्यासाठीचं हे पहिलं पाऊल आहे आणि या पहिल्या पावलापर्यंत जाण्याचा पहिल्या पावलाला हिट होण्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत. 5 चेंडू 9 धावा. जय बजरंग शिरगाव कोणती विकेट आलेली नाही आहे. कृष्णा राऊतचा शेवटचा चेंडू बाकी आहे. सौरभने आपली कमाल दाखवली आहे मैदानात. कमाल दाखवले. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने वेगवान चेंडू होता आणि तो यॉर्कर सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत कोणतीही धाव नाही. षटक क्रमांक पहिलं संपलं. बघा कशा पद्धतीचा चेंडू होता. यॉर्कर म्हणजे वाईड यॉर्करचा हा प्रयत्न, त्यामध्ये यश. कोणत्या प्रकारची हानी नाही कारण विकेट आलेला नाही आहे. येतोय डॉट. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जय बजरंग शिरगाव त्रिफळाचीत अमन तिवारी चलिए आइए जल्द से जल्द. मी विनंती करेन मायकल डिसूजा यांना की आपण 1100 रुपयाचं बक्षीस अमन तिवारी यांना द्यायचं आहे. अमन तिवारी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. देवा पांडे 4 सिक्सर आहे. 800 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाईल. देवा काळजी. देवा बहुत खुश है और शानदार प्रदर्शन करा. मयूर मांगेला 400 का इनाम. अनिल सावंत 400 का इनाम. अनिल सावंत आपण पण या व्यासपीठावरती. मयूर मांगेला आपको भी आना है मंच के ऊपर. और सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. पहली ओवर की कहानी समाप्त. स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के. 1 पर खेल रहे सौरभ, 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 15 मिनट और 16 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है. गौरव आपका स्वागत है. फ्लैग पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है. उसके साथ एक खिलाड़ी डीप स्ट्राइकर पर, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है.
फाइनल का मुकाबला। टप्पा खाते उछाल मिला, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, ऑन सेट पर खेलना चाह रहे थे, बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया और इस मुकाबले में युवराज ने बिंदी गेंद के साथ आगाज किया। जबरदस्त गेंदबाजी करते यह खिलाडी। मायकल डिसूजा यांच्याकडून 400 रुपयाचं बक्षीस ते दिलं जाते आणि त्यानंतर आपण जाणार आहोत दुसऱ्या षटकाकडे। धन्यवाद मायकल डिसूजा, या मॅचसाठी सुद्धा बक्षीस लागवण्यात आले। तुर्तास मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकाची सुरुवात युवराजने चांगला चेंडू पहिला हाताळलाय, त्यानंतर दुसरा बॉल आतमध्ये येणारे चेंडू उंच हवेमध्ये यष्टिरक्षक चेंडू खाली आलाय, चेंडू खाली नाही आला तर त्याने झेल सुद्धा टिपलाय, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। बघा विकेट कशा पद्धतीची आली, शॉर्ट बॉल होता आणि त्याला हुक करण्याचा प्रयत्न, पण चेंडू आतमध्ये येत असताना त्याची जी गती होती ती गती नाही समजू शकलेत, नाही जज करू शकलेत फलंदाज आणि त्यामुळे बॅटच्या स्टिकरला लागून चेंडू उंच हवेत गेला। जो जय या अगोदरच्या मॅचेसमध्ये चांगली कामगिरी करताना दिसला होता तो स्वस्तात बाद झालाय। 5 चेंडू त्याने खेळले, 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आणि त्यानंतर ही पहिली विकेट। नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय रौनक। क्रुशियल मुकाबला, टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई, उछाल ज्यादा था और बल्लेबाज क्रैम्प हुए, बैकफुट में जाके खेलने की जब कोशिश कर रहे थे तो गेंद उनका पीछा कर रही थी। युवराज के पास काबिलियत है और अच्छा वेरिएशन। बल्लेबाज की बात करते रौनक, इस पक्ष स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के रौनक है, इसको 9 रन 1 विकेट के नुकसान पर। टप्पा खाते गेंद थोड़ी सी नीचे रही है और फाइन लेग पर खेल दिया। रौनक लक्ष्मण पाटिल मैदान के ऊपर है और उनके बल्ले से शानदार चौका। वाढली रंगत। भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार। माणूस चला चौकार आला आणि रौनक आल्यानंतर रौनकने लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न केला। यावेळेला समोर फॉरमचा वापर करून चेंडूला पाठवलाय खबरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये, चांगली फिल्डिंग, एक धाव येते। मग पाहिजे तशी गमाचा पाहिजे तशी हलचल ही फलंदाजामध्ये आतापर्यंत बघायला मिळाली नाहीये। काही चौकार जरूर आलेत, पण जे धावफलक स्कोर बोर्ड त्यात आपल्याला दिसतंय 14 1, त्याच्यामध्ये थोडीशी बढोतरी होणं गरजेची। येणार 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जो 20-22 10च्या सरासरीला पार करेल या अशा धावा बनवणं गरजेचे आहेत। दुरून खेळण्याचा प्रयत्न, आतमध्ये येणारा चेंडू, खूप चांगला वापर खांद्याचा आणि त्याचबरोबर तो अँगल जो बनवण्याचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये यश आलं, युवराजला डॉट आलाय। शानदार गेंदबाजी कर रहे, सदी हुई गेंदबाजी इस मुकाबले में युवराज द्वारा। स्कोर 14 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है, आखिरी गेंद शेष है। ये ओवर कमाल का रहा है, किफायती रहा है। 5 गेंदों में मात्र 5 रन और एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट इन्होंने प्राप्त किया और बल्लेबाज को क्रैम्प किया गया था। ऑफ स्टंप के बाहर से गेंद अंदर की तरफ आई, बढ़िया गेंदबाजी कर रहे युवराज, ये अंदर आई है, टप्पा खाते उछाल मिला, काफी ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को खेलना चाहते थे, फाइन लेग या लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ, बल्लेबाज बीट हुए। ओवर की समाप्ति बिंदी गेंद के साथ इस ओवर में 5 रन और 1 विकेट। 2 ओवर के बाद 14 1 विकेट के नुकसान पर। जय बजरंग शिरगांव। गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक, खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक। पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक। पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक, कारण विजय मामा चषकाची चर्चा मागील कित्येक महिने म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता जानेवारी, मागील 3 महिने या स्पर्धेत चर्चा चालू होती आणि अखेरकार या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये शेवटचे 2 सामने म्हणजेच ग्रामीण फायनल आणि त्यानंतर ओपनची फायनल, शहरी गाड्यातली फायनल। टायमर ऑन आहे 10.33 सेकंद बाकी आहेत। 14 धावा करते, 2 षटकाचा खेळ संपलाय, 7ची सरासरी 2 षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे आणि याच्यामध्ये एक बॅटिंग पॉवर प्ले हा सुद्धा एक मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसू शकतो, कारण मागील 2 मॅचमध्ये त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसलाय। येस, बॅटिंग पॉवर प्ले पंचाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे आणि त्या अशा वेळेला रौनक स्ट्राईक हिटवरती असणार आहे। रौनकने 2 चेंडू फेस केलेत, 5 धावा केल्यात, सौरभ 5 चेंडू आणि 8 धावा,
बॉलिंग मार्कवरती कोण येणार. वैतीपाड्याची बॉलिंग त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खास करून कृष्णा राऊतचं पहिलं षटक, त्यानंतर युवराजनं टाकत आलेलं ते दुसरं षटक. 2 षटकामध्ये इतका चांगला प्रभाव वैतीपाडा टाकते की त्यानंतर 2 किंवा 3 षटकामध्ये समोरच्या संघाला उठण्यासाठी तितकं बळ मिळत नाही. आणि ही खासियत राहिली मागील काही मॅचेसमध्ये त्या संघाची. बिल्कुल, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, पूरे टूर्नामेंट में अच्छा प्रदर्शन किया भारत. जिस तरह से वो गेंदबाजी, बॉलिंग यूनिट बहुत अच्छा है. अब गेंदबाजी में आए हैं राजदीप, बहुत बढ़िया गेंदबाजी इनकी भी रही है. और बल्लेबाज की बात करें तो सौरभ 8 पर खेल रहे, रौनक 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. एक स्लिप में खिलाड़ी तैनात है. ऑल सर पर अच्छा स्ट्रोक है, हवा के साथ घटा के संग संग गेंद बॉल के बाहर 6 रन. व्हाट अ शॉट प्लेड बाय रौनक. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दर्शन स्टोक बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था. बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, उनके पास कोई मौका नहीं. लेग ब्रेक गेंद थी, टर्न मिला, लेकिन शॉट सिलेक्शन बहुत ही जबरदस्त था. बॉल चाहिए क्या, बॉल की जरूरत है या बॉल वापस आया? बिल्कुल मैच पर वापस आ गया. बॉल की जरूरत है, बॉल की जरूरत है. ब्रिलियंट रौनक लक्ष्मण पाटिल, क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं. 20वरती 1 आहेत आणि पहिल्याच राजदीपच्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर रौनकने खऱ्या अर्थानं या धावपलकाला रौनक आणण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर फटका, त्याच्यावरती आला 6 धावा. आता मैदानात चर्चा होणार आहे, कारण चर्चा नाही झाली तर मार्ग कुठून सापडणार आहे. ज्या वेळेला कन्फ्युजन वाढत असते त्यावेळेला तुम्हाला चर्चेसाठी पुढे यावं लागतं. संकट वाढतात त्यावेळेला त्या संकटावरती सोल्युशन काढण्यासाठी एक दुसऱ्याची राय घ्यावी लागते. आणि संध्याकाळचं सत्र आहे, जसं आपण म्हणतो ना, शाम ते संध्याकाळच्या सत्रामध्ये ती बडे लोगों की राय आणि चाय, काय ती चर्चा होते. ती चर्चा वो आप ही बोल सकते, हम नहीं बोल सकते. ये आपका डायलॉग है, 6 धावा, षटकार आला आणि त्यानंतर 20वरती धावफलक जाऊन पोहोचले. बूम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मधलं षटक आहे, मागे 2 पुढे 2 मध्ये 1. बिल्कुल एक भरत आपके ऊपर मैं आऊंगा, बहुत इंपॉर्टेंट मैच. ओ ये क्या बात है, क्या बल्लेबाजी कर रहे हैं. हवाई फायर, हवाई यात्रा पर गेंद बिना तिकीट, बाउंड्री के बाद 6 रन. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. भरत मैं आपकी तरफ आ रहा हूँ क्योंकि आपने एक सब्जेक्ट छेड़ा है, तो डायलॉग अपना होना चाहिए, पहचान अपनी होनी चाहिए. बिल्कुल सही. इस बार रौनक, क्या गजब की बल्लेबाजी, क्या माइंडसेट इनका. नाही रौनकच्या माइंडसेटची खरोखर दाद द्यावी लागेल, कौतुक करावं लागेल. 2 षटकं कशी गेली त्याला त्यांनी नाही बघितलं, त्यानं त्याला फॉर्मॅट मारला आणि त्यानंतर पुढच्या षटकामध्ये असा काही इंटेंट दाखवला आहे. त्या इंटेंटद्वारे षटकारांची आतिशबाई 2 चेंडूने 12 धावा 2 चेंडूमध्ये वसूलल्यात त्यानं. आणि शिरगावच्या डगआउटमधून टाळ्या वाजतायत, त्या टाळ्यांचा आवाज जवळजवळ त्यांच्या घरामध्ये आता पोहोचायला लागलाय, कारण जवळच आहे शिरगाव जवळच आहे. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये, चांगली फिल्डिंग होते. तोपर्यंत 1 धाव, रौनकने धावून कंप्लीट केले, सिंगल आले. शिरगावच्या यशाचं रहस्य काय? शिरगावच्या यशाचं रहस्य त्यांच्या संघामध्ये प्रत्येक मॅचमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंनी केलेला परफॉर्मन्स. मग आता रौनक दिसतोय, त्या अगोदर आपल्याला प्रताप दिसला होता, जय दिसला होता, अशा अनेक खेळाडू. मग अशी गौतम दिसला, बाहेर निघणारा चेंडू तोंडाच्या समोरून बॅटच्या जवळून चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न, बाहेरच्या दिशेने वळवलंय, येथे डॉट. स्लीप में खिलाड़ी है तो वो प्रभावित है, और पहली बार किसी ने बस स्लीप लगाई है 4-5 ओवर के मुकाबले में. ब्रॉकन में गेंद, अच्छी गेंद, फ्राइटेड गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन मिलेगा. कम बैक करने की कोशिश करते हुए गेंदबाज राजदीप. इस ओवर की बात करें तो 5 गेंदों में 14 रन, बहुत महत्वपूर्ण ओवर है. 2 छक्के, पहली 2 गेंदों में छक्के आए थे भरत, और उसके बाद में 3 गेंदों में देखिए 3 गेंदों में मात्र 2 रन है. अच्छी गेंदबाजी भी कर रहे हैं. इन शॉर्ट सांगायचं झालं तर मागील 2 षटकामध्ये जेवढ्या धावा आल्या होत्या ना तेवढ्या या 5 चेंडूमध्ये बनल्यात. 14ला 28. दुरून खेचण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लपेटलाय चेंडू. मोठा एरियल रूट क्लिअर करत असताना काऊ कॉर्नरच्या वरून निघून चाललाय, सीमारेखा पार, षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. काय पीक खेळलंय चेंडूला. गुडले स्पॉट होते, पीच आल्यानंतर चेंडूला दुरून लपडण्यासाठी आडव्या बॅटचा वापर आणि त्यानंतर मागचा गुडघा वाकवत असताना जी काय पॉवर जनरेट केलाय, हाय बॅकलिप चा वापर आणि हा सुंदर षटकार रौनकच्या बॅटमधून. भरत, जब गेंद आंखों से दूर जा रही है, ओझल हो रहे, उस वक्त ये शॉट आपने खेला है,
और ऑफ स्टंप के बाहर से इस गेंद को खींच के मारा है, सॉलिड मारा है रौनक। क्या बल्लेबाजी आप कर रहे हैं, रापचिक बल्लेबाजी। इस मुकाबले में बैटर रौनक द्वारा 24 पर खेल रहे हैं, 6 गेंदों का सामना किया, स्कोर 34, 1 विकेट के नुकसान पर जय बजरंग शिरगांव। युवराज का ओवर, पहले ओवर में मात्र 5 रन दोबारा टीम के कप्तान लेके आए उनको मोर्चे पर। पिछले 15 गेंदों की कहानी देखे, 3 चौके और 3 छक्के हैं, 1 विकेट है और उसके साथ 3 बिंदी गेंदे भी है। ये 15 गेंदों की कहानी। त्रिशिका एलन गावदी वैतीपाडा संघाला बॉलिंग ऑर्डर मध्ये केलेला बदलाव कदाचित महाग पडला असावा। युवराजचा चेंडू लक्ष्यमच्या बाहेर येत बाईट। प्रशांत सर, मी एक त्या चर्चेकडे येतोय ज्यामध्ये पहिली 2 षटकं जर का तुमची इकॉनॉमिकल आलेत, 7-7 धाबा आल्यात, तर तुम्ही त्याचपैकी एक गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आणणं गरजेचं होतं, पण तुम्ही त्यावेळेला नवीन गोलंदाजांना इंट्रोड्यूस केलं, तुमच्या तिसऱ्या बॉलरला वापरलं, त्यावेळेला झालेला तो आघात तो काहीसं न सोसण्यासारखा आहे। 35 झाल्यात आणि युवराज पुन्हा आता त्या जखमेवरती मलम लावण्यासाठी 4थं षटक घेऊन आलाय आणि पहिलाच वाईट आलाय। जी हाँ, इस बार काफी लेग स्टंप के बाहर गेंद थी। पुल टॉस, बल्लेबाज बने बॉस, गेंद चली गई दर्शक दीर्घा में। हवाई यात्रा पर बार बार गेंद जा रही है, दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है। पहले रौनक, अब सौरभ, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। फटका असा धुआधार, हा गेला षटकार, जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार आपने तोहफा दिया षटकार। था, आपने तोहफा दिया था, बल्लेबाज ने कबूल किया। युवराज सपाली प्रीमियर लीग में सबसे ज्यादा विकेट लेने वाले गेंदबाज है, बेस बॉलर रहे हैं। उनके खिलाफ रौनक और बल्लेबाज सौरभ दोनों जज्बा दिखा रहे हैं, बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। आणि युवराजच्या गोलंदाजीमध्ये ती धार आहे, असं नाही की धार नाही आहे, पण आताच्या सध्याच्या घडीला जो मोमेंटम होता ना तो त्यांच्या विरुद्ध दिशेने गेलाय। मागील षटकामध्ये 20 धाबा आल्यानंतर मोमेंटम बदलला आणि बदलत्या मोमेंटमला अजून एक भरीतभर मिड विकेटच्या दिशेने आलाय, दमदार चौकार। सामन्याची वाढली रंगत, भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार। युवराज गेंदबाजी कर रहे हैं, पहली गेंद पर वाइड बॉल, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर चौका। पहले ओवर में भरत मात्र 5 रन। इस ओवर में दोनों बल्लेबाज मेला लूट रहे, खास करके सौरभ जो 19 पर पहुंच चुके हैं, 9 गेंदों का सामना किया। इस मुकाबले में देखिए क्या हो रहा है, एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर है, क्रीज के कोने का इस्तेमाल, बल्लेबाज शफल हुए थे, पैरों की तरफ गेंद है। हिंदुस्तान के किसी भी बल्लेबाज को आप पैरों पर गेंदबाजी करेंगे तो आपको नहीं छोड़ने वाले हैं। आसान मौका था, टाइमिंग बढ़िया, प्लेसमेंट उम्दा, गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गए 4 रनों के लिए। फील्डिंग की जमावट के एक फ्लैंक कीपर खिलाड़ी है, उसके साथ एक खिलाड़ी अब कवर क्षेत्र में जा रहे हैं, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी है। दर्शक काफी संख्या में मौजूद, तपस्या का खूबसूरत ग्राउंड। गेंदबाजी कर रहे युवराज, स्कोर 45, 1 विकेट के नुकसान पर, 4था ओवर प्रगति पर है। टप्पा खाते उछाल मारा, यह एंगल अच्छा था, बहुत अच्छी गेंद, क्रीज के कोने का इस्तेमाल किया, टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा, बल्लेबाज के रडार में गेंदबाजी आपने कर रहे, ये अच्छी गेंद थी युवराज द्वारा। नाही, शानदार बॉलिंग हेच तर अस्त्र आहे युवराजचे। शॉर्ट बॉल हे या अगोदरच्या सुद्धा फलंदाजांना बीट करत असताना आपल्याला दिसलं आणि तेच अस्त्र वापरत असताना, कारण पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती, तिसऱ्यावरती झालेल्या ज्या काही चुका आहेत त्याला सुधारण्यासाठी ब्रह्मास्त्राचा वापर युवराजसाठी ब्रह्मास्त्र बाउन्सर होता आणि तो वापरण्याचा प्रयत्न, आणि त्यानंतर ऑनसाईडला खेळलेला हा फटका, रनआउटची संधी, येस, आणि रनआउट काहीसं दिला गेला असं वाटायला लागले, दिला गेला। आणि त्याच्यामागचं सुद्धा एक कारण असावं, त्याच्यामागचं काय कारण असावं तर ज्यानं मागील काही दिवसामध्ये सर्व गोलंदाजांना दिला होता, गोलंदाजाच्या डोक्याला दिला होता ताप, तो प्रताप, त्याला मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं। फलंदाज बाद झालेत, धावफलकावरती धावा जाऊन पोचल्यात 45 वरती। 46 पर 2, चौथे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। प्रताप आए बल्लेबाजी करने के लिए, लेकिन इस खिलाड़ी के लिए, सौरभ के लिए तालियां बज रही है डगआउट में। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग, क्योंकि स्टार्ट अच्छा किया था वैतीपाडा टीम ने, और बल्लेबाज रौनक की वो कमाल की पारी, इम्पैक्टफुल इनिंग है। 24 पर बल्लेबाजी करे, 6 गेंदों का सामना किया। 46 पर 2 ओवर की बात करें तो ये चौथा ओवर, युवराज अपनी बॉलिंग माप पर तैयार है। युवराज का यह दूसरा ओवर है, 10 गेंदों में 17 रन खर्च के 1 विकेट इन्होंने प्राप्त किया। प्रताप आए हैं बल्लेबाजी करने के लिए। जय बजरंग शिरगांव बनाम त्रिशिका 11 गांव देवी वैतीपाडा, यह तगड़ा मुकाबला बीच मैदान पर। ऑफ साइड पर फ्लाइंग क्लिप, एक गली, उसके साथ कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है, लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। इस ओवर की अगली गेंद युवराज, राइट आर्म ओवर द विकेट, ओ अच्छी गेंद, आउट साइड पर खेलना चाहते थे, क्रीज के कोने का इस्तेमाल, टिप ऑफ स्टंप के बाहर रखा, थोड़ा आगे गेंदबाजी, फुल लेंथ गेंदबाजी गेंदबाज द्वारा। सुपर बॉलिंग बाय युवराज, एंड नाउ स्कोर 46 पर 2।
प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तर मायकल डिसूजा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 200. युवराज की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. टपकाते गेंद अंदर की तरफ आई. अच्छी गेंद, बल्लेबाज आउट. कमाल कर रहे आज युवराज. प्रताप बड़ी मछली जाल में फंसी है. 4 ओवर का खेळ समाप्त. 46 विकेट के नुकसान पर. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. शानदार शानदार डिलिव्हरी बघा. आतमध्ये येणारा चेंडू होता, फटका लवकर क्लोज केला, लवकर बॉडीला टर्न केलं आणि त्यामुळे मागून येणारा चेंडू सरळ यष्टीचा वेध घेताना दिसलाय. फलंदाज बाद झालेत. प्रताप सारखा फलंदाज मैदानाबाहेर जाणं म्हणजेच मोठ्या धावपलकापासून शिरगाव संघाला वंचित ठेवणं असं पण बढू शकतो. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय प्रताप यांची जागा घेण्यासाठी. और बहुत इम्पोर्टेंट है कि पिछले 15 गेंदों की जो कहानी रही है जिसमें 3 चौके 4 छक्के भी आ गए, तो थोड़ा मोमेंटम जा रहा था बल्लेबाजों की तरफ, उसको वो तोड़ने की जरूरत थी और वही काम युवराज ने किया. कमबैक बहुत अच्छा किया और सबसे बड़ा विकेट, प्राइस विकेट है. प्रताप बैक टू द पेवलियन चले गए. प्रतापची विकेट येण्या अगोदर मोमेंटम त्या अगोदरच शिफ्ट झालाय. अगोदर कुठे शिफ्ट झाला, जिथे रनआउट बघा. टायमर होणं आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटके संपलेली आहेत. त्यामुळे नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्क होते नयन भगत. याला आपण पाहताय 46 3. मोमेंटम कुठे ब्रेक झाला होता. मोमेंटम प्रताप ज्या वेळेला प्रतापची विकेट आल्यानंतर मोमेंटम नाही शिफ्ट झालाय. तो धावचीत नव्हता तिथे बनला आणि तिथून जो मोमेंटम शिफ्ट झाला त्याच मोमेंटमचा शिकार म्हणून प्रताप होताना आपल्याला बघायला मिळाला आहे. गौतम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतो. ज्या गौतमने मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्या बळावरती त्याला मॅन ऑफ द मॅचचा खिताब, गेम चेंजर ऑफ द प्लेअरचा खिताब दिला होता. आता तो गौतम रोनकला कशा प्रकारे साथ देतो किंवा नयन भगत या शेवटच्या स्लॉगरमध्ये कशा प्रकारची बॉलिंग करतो यावरती सर्वांच्या नजर आहेत. विजय मामा चषक 2026 ग्रामीण गटातील अंतिम सामना आपण बघत आहात आणि या अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघ आपला शिकंजा कसण्याचा प्रयत्न करतायत. चला थोडी घाई करा, कसून आपल्याला अजून एक फायनलचा सामना खेळवायचा आहे. जी हाँ, वो आखिरी मुकाबला बहुत महत्वपूर्ण होगा और इस वक्त अगर देखें तो नयन भगत गेंदबाजी कर रहे, सामने बल्लेबाज रौनक इज प्लेइंग ऑन 24. सुंदर स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग, लगा पर खिलाड़ी नहीं रोक पाएंगे. मल मचल के हो गया मोर, दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर और ये लगा शानदार 4. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. सट लागली आहे जशी म्हणतात ना, एखाद्या गोष्टीची चट लागली की मात्र ती आदत किंवा ती सवय सुटत नाही. चटक लत चटक आणि लत. आता ती ही लत आहे, धावांची लत आहे, ती भूक आहे आणि ती भूक मैदानाच्या आतमध्ये रोनक खूप चांगल्या रीतीनं भरून काढतोय. 7 चेंडू 28 त्यानं वैयक्तिक दाबा केलात. नयन भगतवरती पहिला चेंडूवरती अटॅक. पुन्हा एकदा लेफ्ट हँड राऊंड द विकेट, आडव्या पाठने काढले, चेंडूला आलं ते कार्पेट पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, कृष्णाने चेंडूला फील्ड केलंय आणि फेकी करतील तोपर्यंत दुसरी धाव. काही गरज नव्हती. काय रोनकला गरज होती का दुसरी धाव घेण्याची किंवा कॉल देणं गरजेचं होतं का? अनेक प्रश्न मनामध्ये जरूर आहेत, पण शेवटी विकेट आली आहे. रोनकला मैदान सोडावं लागते. गॉन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. क्रुशियल मुकाबला है ये. 4:27 का समय. भरत देखिए 2 बार ऐसा हुआ है, प्रारंभिक बल्लेबाज जब रनआउट हुए तब जाकर वो गुच्छे में विकेट आए. अभी फिलहाल रौनक बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. या तो आपको नॉस्ट्राइकर इनकी तरफ रहना था या तो किसी एक बल्लेबाज को आपका विकेट सैक्रिफाइस करना था. वो प्लान नहीं था. सबसे बेहतरीन बल्लेबाज आपके डगआउट की तरफ आए. मोमेंटम अभी भी आपके पास है, लेकिन ये विकेट गिरने के बाद क्या मोमेंटम जाएगा फील्डिंग करने वाली टीम की तरफ. एका चौकाराचाच अपवाद आहे. एकच चौकारमध्ये त्या चौकाराला जर बाजूला केलं तर तुमच्या जवळजवळ लगातार 3 विकेट आल्यात. तिथे तुम्हाला मोठ्या धावा नाही आल्यात. त्यामुळे मोमेंटम कोणत्या बाजूने याचा निष्कर्ष लावणं सध्या तरी कठीण आहे आणि असं असताना नवीन फलंदाज चेतन मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. नयन भगत याने चांगला पलटवार केलाय, कमबॅक केलाय. त्याने म्हणता येणार नाही, क्षेत्ररक्षकाने चांगली साथ दिली आहे आणि म्हणून एखादा गोलंदाजी करतो तेव्हा क्षेत्ररक्षकाची साथ का असणं गरजेची असते.
कधी कधी त्या गोलंदाजाकडून जे होत नाही ते क्षेत्ररक्षक करतो आणि त्यामुळे गोलंदाजाला बळ येतं. आता ते गोलंदाजाला बळ नक्कीच येताना दिसू शकेल. चला थोडी घाई करा प्लीज. 51 अर्धशतक कंप्लीट आहे. अर्धशतक कंप्लीट आहे. 4.2 4.2 षटकांचा खेळ संपलाय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चेतनला हिरो बनण्याची संधी आहे कारण हा ग्रँड फिनाले आहे. ग्रँड फिनालेमध्ये ती फिनालेसारखी कामगिरी पण डावकुरा फलंदाज डावकुरा गोलंदाजा समोर खेळत असताना डावकुरा गोलंदाजाकडून होती चूक. व्हाईट बॉलचा इशारा. मोठा अँगल बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय. अतिरिक्त धाव येते. एक्स्ट्रा रन या बोनसच्या धाबा बिनदिवाळीच्या चांगल्या वाटतात ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करता पण गोलंदाजी करता तेव्हा याच धावा तुम्हाला काट्यासारख्या डुबतात. बघूयात पुढील चेंडू. पुढील चेंडू फुलटॉस मिस टाइम. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत पण चेंडू दूरवरती राहिला. कृष्णा राऊत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. 5वें ओवर का खेल जारी है. नयन भगत का ओवर पहली गेंद पर चौका, उसके बाद में रनआउट का विकेट है. वाइड बॉल वो डबल जैसे आखिरी ओवर होता है ना तो बहुत बड़े स्ट्रोक की मांग होती है लेकिन तारीफ करने के चौका आने के बाद जिस तरह से नयन भगत ने गेंदबाजी की बढ़िया प्रदर्शन रहा है. कृष्णा स्टार्ट इन्होंने किया था. कृष्ण राउत ने कृष्ण लीला आपने देखिए पहले ओवर में. अब जाकर 5वां ओवर प्रगति पर स्कोर 54 विकेट के नुकसान पर. गौतम बीच मैदान पर है लेकिन वो नॉन स्ट्राइकर एंड पर है. चेतन की बात करें तो 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ऑफसर पर थर्डमैन पॉइंट, उसके साथ स्ट्राइक ओवर मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात. नयन भगत ऑनसर पर खेलना चाहते थे. टप्पा खाने के बाद हरकत करते हुए गेंद. ये तीसरा रनआउट हो सकता है. कुछ समझ ही नहीं आ रहा क्या प्लान आपका है. आप अपने सेट बल्लेबाज को डगआउट की तरफ जाने का रास्ता दे रहे और नए बल्लेबाज आ रहे हैं. रौनक का विकेट, वो रनआउट, उसके बाद में सौरभ का विकेट. वहां भी एक बार फिर आपने वही सोच को बरकरार रखा था. पर क्या लग रहा है क्या प्लान होगा इस वक्त. नाही तर प्लॅन बिघडलेले आहेत. प्लॅन एक पहिला प्लॅन त्यांचा जो ए प्लॅन केला होता त्याच्यामध्ये 3 षटकं म्हणजे जवळपास 2.5 षटकं बाकी होती. त्यावेळेला तुम्ही प्रतापला येण्यासाठी सौरभला विकेट सॅक्रिफाईस करायला सांगितलं. हा प्लॅन तुमचा जवळजवळ योग्यच होता पण तो प्लॅन फेल झाल्यानंतर तुमच्याकडे प्लॅन बी तयार नव्हता. प्लॅन बी तयार नव्हता त्यामुळे दुसरी विकेट जी आहे ती सेट बॅटर रौनकची गेली. आता तो प्लॅन बी तुमचा तयार नसल्यानंतर तुम्ही प्लॅन सी तरी चांगला करायचा तो सुद्धा बिघडला आहे आणि त्यामुळे एकामागोमाग एक प्लॅन फेल झाल्यानंतर ही जी स्थिती आहे ही स्थिती उद्भवली आहे. ती स्थिती आपल्याला माझ्या स्कोरबोर्डवरती दिसून येते. 54वरती 4 शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. समोर गौतम आहे. गौतमने डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक धाव आली आहे. विकेट सॅक्रिफाईस केल्यानंतर पुन्हा एकदा सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं मग ती विकेट घेणं गरजेची होती का हा सुद्धा एक प्रश्न उभा राहतो. लास्ट बॉल. पहिले चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये फक्त 5च धाबा. म्हणजे तुम्ही काय केलं तर चहामध्ये एक बिस्किट गेलं ते काढण्यासाठी दुसरं आतमध्ये घातलं ते पण गेलं म्हणून तिसरं या ठिकाणी टाकलं ते पण आतमध्ये गेलेलं आहे. परिस्थिती आता तशीच आहे मैदानावरती. जय बजरंग शिरगाव संघाची शेवटचा चेंडू आखरी गेंद है. बल्लेबाज साइड स्ट्राइकर इन पर ऑन साइड पर गेंद को खेला गया. मिड विकेट पर बॉडी पर कृष्णा है. गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक क्या 2 रन मुकम्मल करके देखने वाली बात है. 2 रन मुकम्मल करेंगे. आखिरी गेंद पर डबल है. अच्छा कमबैक इस ओवर में नयन भगत का. इस ओवर में 11 रन. स्कोर की बात करें तो रन संख्या टारगेट रहेगा इस मुकाबले में 58 रनों का. अब फिलहाल ये कहानी जय 1 रन, सौरभ के 20, रौनक 29. दोनों ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की. स्कोर कुल मिलाकर 5 ओवर के समाप्ति के बाद 57 5 विकेट के नुकसान पर. और ये कहानी है गेंदबाजों की. कृष्णा 1 ओवर 9 रन, युवराज 2 ओवर 17 2 विकेट, राजदीप 1 ओवर 20 रन, नयन भगत 1 ओवर 11 रन. कोई सफलता नहीं है इस मैच में. 2 स्ट्राज है. पहला 9 पर, दूसरा 46, तीसरा 46, चौथा 51 और 5वां 54 पर विकेट. 58 रनों का टारगेट. हेलो हेलो हेलो. याच दरम्यान डिका स्पोर्ट से सीईओ दिनेश परमार जिनका शुभागमन हो रहा है. दिनेश जी परमार आपका स्वागत है. 4 कैमरा उसके साथ 1 ड्रोन. तो बढ़िया काम हुआ पिछले 7 दिनों में. ये 8वां दिन है.
संतोष भुवन आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी विनंती करेन खारबाब टीमचं कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. गायकवाड साहेबांना विनंती आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी टॉस केलं जाईल. पोलीस निरीक्षक आदरणीय गायकवाड साहेब. खारबाव टीम कॅप्टन संतोष भुवन कॅप्टन. मिस्टर पांडे देवा पांडे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. देवा पांडे. ऑलराइट विजय मामा चषक 2026 की ये अद्भुत कहानी आप देख रहे हैं. और एक फाइनल का मैच है. एक तरफ आज हमारे साथ रहेगी खारगांव की टीम, दूसरी तरफ संतोष वन. और टॉस करने के लिए सुरेश दत्तात्रय गायकवाड आज आपल्या बरोबर आहेत. पोलीस निरीक्षक त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आगरी सेना खारगांव संघानं टॉस जिंकलेला आहे. या ठिकाणी मी पुन्हा एकदा विनंती करेन सर, थैंक यू सो मच. अपन व्यासपीठावरती असता क्या डिसीजन होगा? फील्डिंग. उसकी खास वजह? कुछ नहीं, अच्छी टीम है सामने वाली, कम से कम रन्स तक रोकना चाहेंगे. शाम को ये अगर बात करें तो सूरज की रोशनी कम हो जाएगी ये मुकाबला बस समाप्त होने के बाद. क्या इसका फ़ायदा आपको होगा? हवा रुकेगा नहीं रुकेगा ठीक है, हम लोग अच्छा स्कोर करने की कोशिश करेंगे. पिछले मैच जैसा सब अच्छा करेंगे. पहले बल्लेबाजी कर रहे हैं और इम्पोर्टेंट मैच आपके लिए, तो शुभकामनाएं. तो टॉस की बात करें तो इस मुकाबले में टॉस जीता है खारगांव टीम ने. पहले गेंदबाजी करने का फैसला लिया. थोड़ा चैलेंजिंग रहेगा क्योंकि सूरज की रोशनी कम हो रही है, लेकिन मज़ा भी आएगा दर्शकों के लिए इस मैच में. अब एक बार फिर चलते कॉम्बॉस की तरफ जहां तुकाराम मांगेला और भरत मोरे कॉम्बॉस में जुड़े हुए. धन्यवाद. प्रशांत जाधवडे यांचा आवाज आपण ऐकत होता. तो फायनलचा मॅचचा टॉस झाला पण फायनली ते काउंटडाऊन सुरू झाले. V24 फाउंडेशन व आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 आपण पाहतात. चला एक जे पारितोषिक आलेले बाहेर खास करून प्रेक्षकांसाठी झेल टिपला तर 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. याचा आता आयवा झेल जर तुम्ही टिपला तर त्यासाठी 200 रुपये. बरेचशी मोरे आमच्या जोडीनं जॉईन होतील. मॅचला मजा येणार आहे. आणि शिरगावच्या टीमसाठी अजून एक प्राईज आहे. आतमध्ये जे फिल्डर आहेत त्यांनी झेल टिपला तरी 200 आहेत आणि शिरगावचे ग्रामस्थ बाहेर आहेत त्यांनी झेल टिपला तरी 200 आहेत. डबल धमाका आहे. म्हणजे शिरगाव बाल्यांसाठी हे चुकीचे दिवस, शिरगाव क्रिकेटसाठी चुकीचे दिवस. कारण किंवा ही मॅच एक पर्वणी आहे. त्या मॅचमध्ये तुम्ही झेल कुठेही पकडा तुम्हाला बक्षीस 200 रुपयाचं मिळणार आहे. आता 12th मॅन म्हणायला लागलेत आम्ही पण बाहेर जाऊ का, पण 12th मॅन तुम्हाला नाही जायला भेटणार. तुम्हाला तर नावं सांगायला राहायला लागणार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक चेंडूवरती जातोय तोपर्यंत एकच धावून कंप्लीट केले गेले. सिंगल येथे 58 धावांचा पाठलाग आहे. 5 षटकांचा खेळ आहे. पहिल्या षटकावरती पहिल्याच चेंडूवरती आलाय षटकार, नंतर डॉट, नंतर सिंगल. म्हणजेच काय तर गौतमने पलटवार केला. गौतम आतापर्यंत चांगला इकॉनॉमिकल बॉलर राहिला आहे आणि त्यामुळे विराज आणि अज्जू यांच्यासाठी ती मोठी टास्क आहे त्याला फेस करणं. अज्जूवरती नजर असणार आहे. खरं बघा एका बाजूला शिरगावसाठी प्राईज आहे तर वैतीपाड्यासाठी देखील आहे. स्वप्नील पाटील जर हा सामना त्याने जिंकला तर 5,000 रुपयाचा प्राईज आहे. स्वप्नील पाटील यांच्याकडनं 5,000 आहेत. चला पैसा दोन्ही बाजूला लागलाय आणि जसा पैसा लागला पैसा आणि त्याच वेळेला सिक्सर षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार.
षटकार आहे तिथे प्रशांत देखील आहे तुमच्या दोन्ही बरं तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. दोन्ही संघाचे पाठीराखे आहेत. एका बाजूला शिरगावचे पाठीराखे आहेत, वैतीपाड्याचे देखील पाठीराखे आहेत. 58 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न शिरगाव टीम देखील करते. नाही षटकार आला आणि डगआउटमधलं वातावरण सुद्धा बदललंय. बघा आता आवाज आमच्या माईक पर्यंत सुद्धा पोचायला लागलाय. पुन्हा एकदा लगातार दुसरा षटकार अज्जू भगतच्या बॅट मधून. फटका असा धुवाधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. तुकाराम मांगेले सर मैदानावरती वाढले रंगत कारण मैदानावरती षटकार आणि चौकार ठोकतो आहे अज्जू भगत षटकार चौकार ठोकतोय. तो मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतोय. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. आई फटका हवेत आहे. बघूया काय होतंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. अजूचा संपला खेळ. फलंदाज बाद. खूप मोठा संधी साधून पलटवार. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. विकेटच्या अगोदर एक सीन घडला होता. जसा बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार गेला होता बघा. एक प्रेक्षक आला होता झेल टिपण्यासाठी. अगदी आला. हातांची ओंजळ बरोबर सांभलेली आहे. 200 रुपये कमवण्याची संधी त्याला पण होती. घरनं आलाय सांगून बाबा जातोय विजय मामा चषक बघण्यासाठी. घरी सांगितलंय येताना काहीतरी घेऊन ये. त्याला सांगितलं येताना काहीतरी घेऊन ये पण ती संधी त्याने गमावली. काहीतरी घेऊन ये असं सांगितलं असताना आता 2 हात पसरून सुद्धा जर का हातामध्ये नाही आलं तर त्याला टेन्शन आलं. आता कुठे जाऊ नये. आता केव्हा पकडू आणि कुठे पकडू. 19 धावा 19 रन्स 19 पहिल्या षटकामध्ये आल्यात. 58चा पाठलाग करत असताना चांगली स्टार्ट आहे. ग्रेट स्टार्ट आहे. पण वैतीपाडा संघ भरत अत्यंत महत्वाचं म्हणजे आजचे जर 200 रुपये महत्वाचे का असतील सांगतो कारण आज सुट्टीचा दिवस नाहीये. काही जण आज कामावरनं दांडी मारून आले असतील. काही जण शेटला चुना लावून पण या ठिकाणी आलेले असतील. पण 200-400 रुपये मिळाले ना तर आजचा दिवस भरला नाही, कुठलंही ऑफिस 2 सिद्धांतावरती चालते. 2 सिद्धांत कोणते माहिती भरत म्हणजे बॉसला वाटते का आपल्या कामगाराला अक्कल नाही. कामगाराला वाटते बॉसला काही अक्कल नाही. एकाच सिद्धांतावरती ऑफिस चालते. कामगाराला वाटते बॉसला काही कळत नाही. बॉसला वाटते बाबा कामगाराला काही कळत नाही. त्याच्यामुळे 200 रुपये जे आहेत ना ते आता कमाई करण्याची संधी असणार आहे. नाही 200 रुपये कमवले नाही तर मग इथे येऊन काय कमवलं. विजय मामा चषकाची हीच तर बोलतात ना विजय मामा चषकाची हीच तर वेगळी मजा आहे. ही नाही अनुभवलीत, ही नाही पाहिलीत, ही नाही एक्सपिरियन्स केलीत तर मग काय केलं. साहिल बॉलिंग मार्कवरती येतोय. रोनक गोलंदाजी मार्कवरती येतो. दुसरं षटक हाताळण्यासाठी 19-1. वातावरण बनलंय आणि बनलंय ते कोणासाठी वैतीपाडासाठी. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेट करत राहिलाय आणि वेट करत असताना मात्र एकच धावून पूर्ण केली जाते. जी विकेट आली अज्जू भगतची ती थोडासा निराशा किंवा समस्या क्रिएट करणारे असणार आहे वैतीपाडासाठी. पण ज्या बाजूने शिरगावला या मॅचमध्ये परत येण्याचा आशेचा किरण जागा झालाय. आणि आता सध्याच्या घडीला ओमकार येतोय. मागच्या मॅचमध्ये ओमकारनं चांगली बॅटिंग केली होती. 33 धावांची केळी ओमकारनं साकारली होती. एक चित्रपट आला होता ओम जय जगदीश गेल्यात. ओम आहे जय त्यांचा होणार आहे. जर ओमनं चांगली बॅटिंग केली तर जय विजय त्यांचा होऊ शकतो. स्ट्रायकर येणार. रोनक पुन्हा एकदा सज्ज होतील. पहिला चेंडू होता. मिस टाइम रो. समोर आले प्रताप. पराक्रम त्याने केलाय. प्रताप आहेत आणि प्रतापला टिपलाय झेल. अजून एक विकेट. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. ओम जय जगदीशचा आपण उल्लेख केलात. ओम जगदीश गेले पण जय कोणत्या संघात आहे. जय शिरगाव संघात आहे आणि त्यामुळे हा जो जय शिरगाव संघात असल्या कारणाने जो लक फॅक्टर बघा कशा पद्धतीने बॅटचे टोईज लागली होती. बॅटचा स्विंग जास्त फास्ट होता आणि चेंडू जास्त उंची गाठत असताना प्रतापच्या हातामध्ये गेलाय आणि प्रताप नेहमीच डोक्याला ताप झाला आणि प्रत्येक वेळेला येऊन त्याने चांगलं काम केलेलं आहे. आणि तो लिस्टमध्ये आहे. जे आपण बायसिकल बघितले ना बायसिकलवरने अपग्रेड होऊन तो मोटरसायकलवरती जाणार आहे. तिथे तो लिस्टमध्ये नॉमिनेशन त्याने दिले. उमेदवारी नाही दावेदारी त्याने पेश केलेला आहे. त्याच्यामुळे तो महत्वाचा खेळाडू आहे. नाही अनेक अशा खेळाडूंच्या नजर आहेत आणि त्याच्यापैकी प्रताप हा त्या रेसमध्ये आता ते पिक्चर नंतर क्लिअर होणारच आहे. पण त्या अगोदर ही मॅच 58 धावांचा पाठलाग 58चा बचाव याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. कारण ती बायसिकल सायकल त्यापेक्षा प्रतिष्ठेची ट्रॉफी.
विजयामा चषकाची ग्रामीण गटातील फायनल जिंकण्याचं जे काही स्वप्न उराची या दोन्ही संघांनी बाळगलंय त्या स्वप्नाच्या पाठीमागे हे सर्व खेळाडू धावतायत. स्वप्नील मैदानात आला आणि आल्या त्याने एक धाव घेतली आहे. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला होता की बाबा तुम्हाला सायकल पाहिजे, मोटरसायकल पाहिजे का या टुर्नामेंटचं टायटल पाहिजे. सायकल पाहिजे, मोटरसायकल पाहिजे का टुर्नामेंटचं टायटल अर्थात चॅम्पियनशिप तुम्ही ठरवायचं आहे. प्रायोरिटी कशाला द्यायची, प्राथमिकता कशाला द्यायची याही गोष्टीला महत्त्व आहे. कारण आपण जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा ट्रेनमध्ये प्रवास करतो बऱ्याच गोष्टीवरती डिपेंड असतं. कॉर्नर सीट पाहिजे, खिडकीजवळची जागा पाहिजे, काय पाहिजे आपल्याला. अजून एक विकेट उजव्या एसटीच्या बाहेर आणि त्यानंतर प्लेड ऑन झालाय. विकेट क्रमांक 3 फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आली आणि विकेट येत असताना की रोल अदा करताना दिसतोय रोनक. ज्या रोनकने केली बॅटिंग, ज्या रोनकने या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये रंग भरले होते तोच आता गोलंदाजीमध्ये कमाल दाखवतोय. कमाल नाही तर मोठा पलटवार करतोय. स्ट्रॉंग कमबॅक झालाय तो जय बजरंग शिरगाव संघाचा. बघा कशा पद्धतीने हा चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची एज आणि स्टंप वरती एज पॅड नंतर स्टंप प्लेड ऑन. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. विराज खिंडी बाद झालाय. नव्याने येणारा फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. सध्या डगआउटमध्ये बघा, डगआउटमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कारण एका पाठोपाठ एक धक्के लागलेले आहेत. जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस चौकार षटकारांची आतषबाजी होत होती आणि आता भरत तुकाराम सर डगआउटमध्ये भयान शांतता आहे. पण त्या शांततेला भंग करा. एकदा टाळ्या वाजवा. जर टाळ्या आल्या नाही ना तर आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन येणार नाहीये. ताली बजाइये भाई, ताल्या येतील तर आवाज येईल. चेंडू चला बॉन्डलाईन जवळ क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. अजून एक झेल. टाळ्या त्या डगआउट मधनं या डगआउट मधनं टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. जय बजरंग शिरगाव संघाकडून झाला टाळ्यांचा गजर आणि वैतीबाळ्याच्या फलंदाजीला लागली नजर आणि ती नजर लागत असताना इथे विकेटच्या मागे विकेट. रोनक करतोय कमाल. रोनक कमाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये जान झोकतोय आणि आता मोठा पलटवार कमबॅक शिरगाव संघाने केलाय. नवीन फलंदाज कोण जाणार? नवीन बॅटपर येतोय मैदानावरती, थोडा वेळ घेतोय. त्याचं कारण मी सांगतो परत. तुकाराम सर एक महत्वाचं म्हणजे आतापर्यंत वैतीपाड्यांची बॅटिंग केली का सामने जिंकलेत ना 1 2 3 4 जास्तीत जास्त 4. त्याच्या पलीकडे कोणी टेस्ट झालेला नाहीये. त्याच्या पलीकडे कोणाला बॅटिंग मिळालेली नाहीये. आता अडचणी सापडल्या वैतीपाडा. पण हिरो बनण्याची संधी आम्हाला संधी एवढे दिवस नाही मिळाली या स्पर्धेमध्ये विजयमामा चषकामध्ये. तर ती संधी आहे तुम्हाला कमबॅक करण्याची, परत एकदा येण्याची आणि हिरो बनण्याची. तर दुसऱ्या बाजूला या मॅच मध्ये शिरगाव संघानं अप्रतिम कामगिरी केलेली आहे. नक्की दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय की बाबा बॅटिंग ऑर्डर 1 2 3 4 5 वरती आली नव्हती पण आता आली आहे ना भाई. ऐसा मौका फिर कहा मिलेगा, ऐसा मौका नहीं मिलेगा. हिरो बनण्याचा, नायक बनण्याचा, या मॅचचा हिरो बनण्याचा संधी तुम्हाला आहे. याच्या अगोदर विराला संधी नाही आली आहेत. स्वप्नील एका बाजूला आहे. युवराज करना है आज कुछ करना है. आज का दिन थोड़ा सा निराला है. क्रिकेट का नूर बरसने वाला है. ये फाइनल मैच है भाई, इसमें आपका बल्लाच बोलना चाहिए. फलंदाजी तुमची यायला हवी, बॅट चालायला हवी, धावा यायला हव्या. थोडेसे थांबले. रनअप मध्ये अडथळा आला का पुन्हा एकदा थोडंसं युटर्न मारावा लागतो. हा युटर्न मारलाय. अशा संधी सगळ्यांना मिळत नाहीत. या संधीच्या स्वतःच अनेक खेळाडू असतात पण ज्यांना संधी मिळतात त्यांनी त्याचं सोनं करणं गरजेचं असतं. आता हे सोनं करण्याची गरज कुणाला आहे? युवराज, स्वप्नील, युवराज. रोनकने तर आपला रंपम ती गाडी चालू ठेवली आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 2 धाबा खर्च केलात. लास्ट बॉल 21 वरती 4. मोठा फटका गरजेचा आहे. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच वळतायत आणि या कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. व्हाईट बॉलचा इशारा तुम्ही जसं चांगला उल्लेख केला. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. फक्त ते सोनं 18 कॅरेटचं, 22 कॅरेटचं, 24 कॅरेटचं. कारण आजच सोन्याचे भाव कोसळल्यात, अगदी कोसळल्यात. पण इथे हे मार्केट नाही कोसळणार. विजय मामा चषकातला सेन्सेक्स कोसळणार नाहीये. आता कुठे सुरू झालाय. हाईप थोडीशी वाढलंय, थोडेसे उत्साह वाढलाय, एनर्जी वाढले, उत्सुकता वाढले. या मॅचची उत्सुकता वाढले. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. थांबले थोडे. गौतमला माहिती आहे बाबा
गौतम हा थ्रो आलाय पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. दुसरी धाव गेले परत. पंचांनी सांगितले चेक करूया. चेक चेक चेक. पंचांनी ज्या वेळेला ते हात केला ना त्यावेळेला सांगितलं रुको जरा सबर करू. आता तुम्ही जेवढा सबर करणार तेवढा त्यांचा श्वास गळ्यामध्ये अडकणार आहे. आता त्यांना ना खाली टाकता येणार ना वरती काढता येणार जोपर्यंत आमचे तिसरे पंच सांगत नाहीत. पण मला वाटतं हे सुरक्षित आहे. परत आज बघूया आता टीव्ही अंपायरचा काय सिग्नल येतोय. अर्थात क्लोज पण असू शकतो पण माझं मन सांगतंय बॅट पण सुरक्षित आहे. सर्वात मोठी तुमचं नाही मागच्यांचं पण सांगताय. हा तुमच्या मागे बसल्यात बा त्यांचंही सांगताय बाबा सेफ असवा. सर तुम्ही एक महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणाल की चेक करा. यानंतर आता जिंकल्यानंतर चेक तुम्हाला मिळणार आहे पण तो पहिल्या क्रमांकाचा का दुसऱ्या क्रमांकाचा मिळणार आहे ते ठरणार आहे. अमाऊंट आपण अमाऊंट अशी नाही मिळणार. तुम्हाला पहिला काउंट करावं लागणार. दॅट्स अ काउंट करावं लागणार. पंचांनी पाहिलं इन आउट वाला केलाय. 24. आणि धावा धापलकावरती 24. 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 18-34चा मॅच आहे. भरत मी तुमच्या दिशेने येतोय. इन आउट मी का बोललो माहितीये का. बघा तुम्ही कुठल्याही मल्टिप्लेक्समध्ये जा कुठल्याही शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जा दरवाज्यावर लिहिलेलं असतं इन आउट पुश पुल. तुम्ही किती शिकलेला असू द्या गोंधळ उडतो बाबा. ढकलायचा आहे का ओढायचा आहे असा गोंधळ सध्या मॅच वरती आहे. आणि म्हणूनच आता ते वाले दरवाजे राहिलेले नाहीत मॉलमध्ये. त्याचं कारण सुद्धा हेच आहे. पॉवर प्लेची अनाउन्समेंट केली गेली 18 आणि 34. 18 चेंडू 34 धावांची गरज आहे. सामना लांब नाही आहे. सामना अजूनही ऑन आहे. भलेही 4 विकेट गेलेल्या असल्या तरी सुद्धा या मॅच मध्ये त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा हा संघ परत येण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे. अवधी आहे. इक्वेशन तितकं खराब नाहीये या सत्रामध्ये. बघा कंपॅरिझन काय 14 वरती 1 24 वरती 4 ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने निघून झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. लॉंग लेग यस क्लिअर. इट्स गॉन फॉर 4. चौकार. मोठा आवाज शिट्यांचा आवाज टाळ्यांचा आवाज. पहिल्या चेंडूवरती चौकार. थँक्यू. आता मॅच सुरू झाली. आता खऱ्या अर्थाने मॅच सुरू झाली. भोपू वाजायला सुरुवात झालेली आहे. मॅच सुरू झाले. थरार पण सुरू झालाय. Yes. अगदी थ्रिल चालू झाले. बरं त्यांनी नक्कीच सांगितलं काही उशीर नका करू. 3 कन्सेप्ट असतात अशा स्टेजला ज्यावेळेला तुम्ही फायनलला पोहोचल्यात ना 3 कन्सेप्ट आहेत. चेंडू जसा वळला फलंदाज वळला आणि त्याला ठोकलाय षटकार. फलंदाज जसा वळलाय तसा त्याला तो चेंडू कळलाय म्हणूनच तो वळला आणि वळत असताना आलाय चौकार. स्क्वेअर लेगच्या दिशेने अजून एक धमाकेदार धुवाधार फटका. कंबर कसली आहे. ट्रॉफीवरती लक्ष गेलंय. मगाशी खेचाखेची झाली आहे आणि ती खेचाखेची चौकार की षटकार येस. इट्स गॉन फॉर 6 धावा. बघा कशा पद्धतीने हुक केलं होतं चेंडूला. 6 धावांसाठी चेंडू केलाय. मागील 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. 34 वरती 4. 34 धावांची गरज होती. आता 16 मध्ये 24 आहेत. सामना जवळ वाटायला लागलाय. शेजारी वाटायला लागलाय. चाहूल लागायला लागल्या. पुन्हा एकदा ये तो पैर में थी. हम नहीं छोड़ने वाले हैं. हम नहीं रुकने वाले हैं. हम तो ठोकने वाले हैं. चेंडूला पाठवून दिलाय लॉंग लेग सीमा रेखा पार. षटकार. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदान. प्रेक्षकांनी कोणी झेल टिपलाय का बाहेर. कोणी झेल टिपलाय का. हा झेल टिपलाय. मला वाटतं झोपून टिपलाय. झोपून मारलाय. झोपून झेल टिपलेला आहे. झापूक नाही ना. झापूक नाहीये. तो झटपट पटापटवली कहाणी होती ती. स्वप्नील आहे आणि स्वप्नीलांनी प्राईज लावले 5000चं. डाव्या एसटीच्या बाहेर डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेलाय. एक सामना जसा एक चेंडू जसा थांबलाय. वाईट बॉलचा इशारा. वाईट मॅच टाईट. आणि गोलंदाज अशी गोलंदाजी जर केली ना वाईट तर आपल्या टीमची परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाही. वाईट व्हायला वेळ लागणार नाही. आणि जो मोमेंटम ज्याची आपण मगाशी चर्चा करत होतो ना तो थोडासा खराब झालाय.
तुम्ही ज्या वेळेला तुमच्याकडे मोमेंट असतात त्यावेळेला कोणत्याही गोष्टी करा, त्याचं चांगलंच होणार आहे, त्याचं सोनंच होणार आहे. पण एकदा का मोमेंटम त्याच्या विरुद्ध दिशेने गेला, मग तुम्ही किती एफर्ट टाका, कितीही काही करा, तो मोमेंटम परत आणण्यासाठी खूप मोठी नशिबाची साथ लागते. आणि नशीब केव्हा साथ देतं, नशीब केव्हा साथ देतं. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट. पहिले ताकद देखी अभी नजाकत देखो. चेंडूला पाठवलंय, खबर सी मारे खपार, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. पहले ताकत अब नजाकत. युवराज ने इस बार की हरकत, उनको मिली बरकत. युवराजची बॅटिंग तुम्हाला आवडल्याचं तर मनापासून टाळ्यांचा गजर करा. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू चालला, एकदा या चेंडूवरती पुन्हा वेगानं. आता दबाव जाणवतोय शिरगावरती. भाई अशा स्टेजला चुका नाही करायच्या, मिस्टेक नाही. आणि प्रशांतजी त्याच करता मी म्हटलं होतं डगआउट मधला टाळ्यांचा आवाज थांबू नका. तुमच्या टाळ्या ऊर्जा देतील, टाळ्या एनर्जी देतील. ज्यानं कॅच घेतलाय तो पण आलाय, प्रत्येक जण येणार. वन शॉट आहे का, चेक करायचं, चेक केला जाईल वन शॉट. हा चेक जास्त परत एकदा चेक आलाय बरं का. ऑनलाईन पण ट्रान्झॅक्शन पण आहे. मॅच ऑनलाईन आहे, चेक करा. आणि मग मामाने पण चेक आणलेला आहे आता मोठा, जो जिंकणार त्याला चेक मिळणार आहे. चेक आलेली रीती डाव्या पण बाजूला. चेक असा साधा सुद्धा नाही मिळणार तुम्हाला. जर चेक मिळवायचं ना तर समोरच्याला चेकमेट करावं लागणार. बुद्धिबळ असा चेक अँड मेट, कुरगोडी तर कुरगोडी करावी लागणार, तरच तुम्हाला तो चेक मिळू शकेल. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. बॅट क्रीजच्या आतमध्ये गेले की नाही, एक धाव महत्वाची आहे. कारण एकाचं महत्व वेगळं असतं. कारण लाखामधनं एक काढले ना ते लाख पण राहत नाही. 99,999. एक समीकरण बदलतील. सध्या 13 चेंडू 10 आहे, पण बघूया समीकरण तिथे बदलतील. त्या 2 धावा आहेत की नाही. नाही, तुम्ही सिक्युअर तिथपर्यंत होता ज्या वेळेला तुमच्या धावा बॉलच्या वरती होत्या. आता बॉलच्या आतमध्ये धावा आल्यानंतर इतक्या मोठ्या मैदानावरती त्या धावा तितक्याशा अवघड नाही वाटत. पण सर्वात मोठं कौतुक कोणाचं करावं लागणार आहे, हे जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 2 फलंदाज, एका बाजूला स्वप्नील, दुसऱ्या बाजूला युवराज. त्याने जी पार्टनरशिप बनवली आहे, या मॅचचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट काय, गेम चेंजिंग मोमेंट काय, तर निरंतरतेने पडलेलं विकेट, एक चेंडूनंतर आलेलं विकेट. आणि त्यानंतर या दोघांनी दाखवलेला संयम, या दोघांनी दाखवलेली ती जी काही स्थिरता आहे, किंवा या दोघांनी दाखवलेला जो काही संयम आहे, तो खरोखर कौतुकास्पद आहे, कौतुक करण्यासारखं आहे. 13 चेंडू 10 धावांची ही मॅच आहे. 13-10 वैतीपाडा विजयाच्या जवळ जाण्यासाठी आता पूर्णपणे तयार आहे. पण शिरगावला इथून पलटवार करायचा आहे. विकेट महत्वाचे, विकेट महत्वाचे. दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण एक चर्चा केली होती की हे टेस्ट झाले नाही आहेत, नवीन हिरोच्या शोधामध्ये वैतीपाडा आहे आणि आता नवीन हिरो त्यांना मिळालेले आहेत. ना म्हणून मी म्हटलं होतं ना भाभी, ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. अशी बॅटिंग करण्याची संधी पुन्हा येणार नाही तुम्हाला. जब मौका मिला ना तो इसको आखिरी मौका समझिए. मिळाली संधी, शेवटची संधी मला. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, हमारे लिए तो सारा आसमान बाकी है. ही संधी होती तुम्हाला. भले पहिले 2-4 विकेट पडल्यात, पण पुन्हा एकदा पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. 13 मध्ये 10. अक्षरशः दोन्ही फलंदाज चॅलेंज देतात. गोलंदाजाला डॅट्स चॅलेंज, ओपन चॅलेंज आहे. ते गाणं आहे बघा पुष्पामधलं, दम है तो रोक के बता शेखावत. ऐसा गेंदबाज को चैलेंज दिया है कि दम है तो रोक के बता हो बॉलर. वन शॉट काय हीच धाव काय बाकी राहील का काय, असंही होऊ शकतं. हा प्रश्न बरोबर आहे. हीच धाव बाकी राहण्याचे संकेत कदाचित असू शकतात. कारण चांगल्या मोमेंटम मध्ये एक छोटासा ब्रेक आलाय, खूप सारा वेळ निघून गेलाय. हा चेंडू निर्णायक आहे, महत्वाचा चेंडू आहे, लास्ट बॉल आहे, महत्वाचा चेंडू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एका धावेच्या 2 धावेमध्ये सहज गेलेली वेळ आमची काही वाईट नव्हती गेली किंवा चांगली नव्हती गेली. आम्ही ज्या स्थितीमध्ये होतो त्या स्थितीमध्ये आहोत. आता 12-9 वैतीपाडा संघ या मॅच मध्ये पूर्णपणे कंबर कसत असताना मॅच मध्ये मोठा पलटवार करून तयार आहे. पण जय बजरंग शिरगाव एका त्या विकेटच्या शोधात आहे, जी विकेट त्यांना या मॅच मध्ये परत आणण्यासाठी मोठी मदत करेल. आणि ती विकेट कोणाची आहे? युवराज की स्वप्नील की युवराज? युवराज थोडासा जास्त घातक आहे, नाही स्वप्नील घातक आहे. त्यामुळे स्वप्नीलवरती नजर असणार आहे. बघूयात काय करताय. 12-9. 12 चेंडू 9 धावा. मी येतो तुमच्या दिशेनं प्रशांत जी. हाँ बिल्कुल. इस वक्त अगर देखें तो बल्लेबाज स्वप्निल की बात करें तो ये आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं और युवराज जो है ना एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं. तो ये दोनों विकेट चाहिए.
2 विकेट मिलेंगे, 2 एक बार अच्छी गेंदें आप डालेंगे तो मैच में कमबैक करने का मौका मिलेगा। गुच्छे में विकेट चाहिए शिरगाव को। चला पुष्पगुच्छ देखील आहेत, म्हणजे पाहुण्यांचं स्वागत करायला जसा गुच्छ असतो ना, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, पिवळी, नीली, लाल, हिरवी, व्हाईट कलरची देखील असतात, इतकी फुलं पाहिजे। चांगला उल्लेख केलाय तुम्ही, विकेट चाहिए लेकिन गुच्छे में। याचा अर्थ काय माहिती का, गोलंदाजी पाहिजे, बॉलिंग पाहिजे, पण चमत्कारिक स्पेल पाहिजे, मिरायकल। यहाँ अगर चमत्कार होता है तो शिरगाव जीत सकती है। इथे चमत्कार झाला तर शिरगाव जिंकू शकते, नाही तर वैती पडा का मग बिलकुल कसली आहे, शिकंजा कसली आहे। 12 मध्ये 9 करायचे आहेत। कव्हरच्या डोक्यावर खेळ आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू चला बॉल जवळ, क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील फील्ड करतील, थ्रो करतील, 2 धावा। हॅलो वैती पाड्याच्या डगावर टाळ्यांचा आवाज दूर तक जानी चाहिए। टाळ्यांचा गजर होतोय। रोनकला इंट्रोड्यूस केले गेले। रोनक ट्रम्प कार्ड बॉलर आहे। पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट घेतल्या होत्या आणि त्यामुळे रोनकला पुन्हा एकदा आणलं गेलंय। पण रोनकला आणण्यासाठी काय उशीर झालाय का काय? रोनकच्या त्या गोलंदाजीच्या क्रमामध्ये केलेला बदल या विजयाला लांब ठेवण्यासाठी कारण ठरतोय का? चला नेक्स्ट बॉल बघूयात काय करते। स्वप्नील स्ट्राईक हेडवरती आहे, ज्यानं 20 धावा म्हणत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्यांनी सुद्धा केला। मिडविकेटच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा निघून चाललाय। एकाचे 2 झालेत आणि एकाचे 2 झाल्यानंतर त्याला सावरायसाठी खूप सारा वेळ लागतो। आता इथे सावरण्यासाठी खरोखरच खूप वेळ लागणार आहे, कारण 4 धावा 2 चेंडू मध्ये आलात, इक्वेशन येऊन थांबलंय 10 चेंडू आणि 5 धावा। 10 चेंडू 5 धावा। जसं आपण चर्चा करतोय ना की तिसरं षटक आता काय मिस्टेक झाले का, पहिल्या इनिंगलाही झाली होती, त्याला कारण होतं हे दोन्ही संघ खेळल्यात ना, ते 4 षटकांचे सामने खेळल्यात, हा 5 ओव्हरचा आहे, त्याच्यामुळे तो गोंधळ झालाय। टायमर संपले पण मॅच संपला नाहीये, तो संपवायचा आहे, त्याला फिनिश करायचं, फिनिश। चेंडू बॉलच्या बाहेर, चौकार, 4 धावा। दारी आणि या चौकाराने काय सांगितलं माहिती आहे का? पॅनल्टी लगाना भी गुन्हा आहे, आम्हाला त्यांना पॅनल्टी द्यायची नाहीये असं सांगत असताना चौकाराला एका धावेची अजूनही गरज आहे। एका धावेची गरज आहे। जैसा जोश में होश भी गवाना बराबर नहीं। यस सही बात। क्योंकि जोश में होश का होना उसी तरह है जैसे रन में अर्जुन के साथ कृष्ण का होना। जोश मध्ये होश ठेवायचं आहे, होश ठेवून हुशार बनायचंय। 3 चेंडू अजूनही खेळण्या दिशेला या षटकामधील एका धावेची गरज असताना चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि पकडलाय कॅच। काही काय सांगितले 12वा खेळाडू हल्ला ना, त्याच्यामुळे हा विकेट गेलाय। कोणाच्या हल्ल्याने कोणाच्या जाण्याने, परंतु स्वप्नीलसाठी जोरदार टाळ्या होत होतात। स्वप्नील गेम चेंजर खेळाडू, 9 चेंडू 26 धावा। भरत त्याला खूप घाई होती, जल्लोष करायची खूप घाई होती, त्यामुळे तो येत होता इकडे, मी जाऊ का आता सेलिब्रेशन करा, तो विचारत होता। बरोबर, तो हल्ला आणि विकेट पण गेलाय ना, त्याला त्याकडे आता बांधून ठेवलाय। त्याला सांगितलंय बाबा जाणे का नाही। स्वप्नील पाटील यांनी पारितोषिक लावलंय, जर वैतीपाडा गावदेवी वैतीपाडा संघ फायनल जिंकतोय, 5,000 रुपये स्वप्नील पाटील यांच्याकडे आहे। 5,000 बक्षिसाचा वाढ बघायला लागलाय, 5,000चा बक्षिसाचा वाढ बघायला लागलाय असं म्हणावं लागेल। 57 वरती 5 स्कोर लेवल, एका धावेची गरज आहे, मात्र 1 रन। आपण आता तरी स्कोर विचारू नका, मगाशीच सांगितलं 1 रन पाहिजे। नाही बघ काय माहिती आहे, काटे नाही कटते लम्हे इंतजार के, त्याच्यामुळे आता थोडंसं इंतजार लंबा आहे। एका देवचे संतोष भोगनचे ते स्वप्नील पाटील आहेत, त्यांनी या वैतीपाड्यासाठी ते प्राइज लावले। 8 वरती 1, 8 चेंडू एका धावेची गरज। काय जबरदस्त सामना राहिलाय, अप्स अँड डाऊन बघितले, पण कधी 3ऱ्या ओव्हरच्या आधी। पहिल्या इनिंग मध्येच होतं, 2ऱ्या षटकानंतरच अप्स अँड डाऊन बघायला मिळाले होते, 2ऱ्या इनिंग मध्ये 3ऱ्या षटकाच्या अगोदर बघायला मिळाले। शेवट गोड कोणाचा होणार? शेवट गोड करण्याची वेळ। सामना संपला की नाही? संपला नाही संपलाय। चला या बाहेर। त्या खेळाडूला पकडलं का तिकडे? त्यालाही तो पण उठला होता। या पकडापकडीमध्ये काय नवीन ट्विस्ट येणार का? मोये इट्स अ मोये सीन। पंच रनआउट आहे का नाही? म्हणजे एक मराठीमध्ये वन मारे आहे बघा, झाकली मूठ 1.25 लाखाची, आता 1 धाव पण तेवढ्याच लाखाची आहे, कारण ही धाव महत्वाची आहे। 3रे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांनी सांगितले फक्त निर्णय येणार आहे, आउट की नॉट आउट येणार आहे, आणि त्यांनी सांगितले OUT आउट। फलंदाज आउट। कहाणीमध्ये ट्विस्ट झालाय। विजय मामा घर चषक 2026 यापूर्वी देखील आपण एक मोठा उलटफेर पाहिलेला आहे। हा क्रिकेटचा खेळ आहे, अजून ट्विस्ट आहे,
अजून ट्विस्ट आहे, रुको जरा. 1 रनची पॅनल्टी सुद्धा आहे. 1 रनची पॅनल्टी वैतीवाडा संघाला. मॅच न जिंकता पंचांनी निर्णय देण्या अगोदर आतमध्ये गेले होते. 1 रनची पॅनल्टी सुद्धा ऍड होणार आहे. मागे वा, म्हणजे सर्वांनी मागे वा. आता तर जिंकले तरी धावणार नाही. एक तर मराठीमध्ये म्हण आहे बघा, एकदा दुधानं तोंड पोळलं का माणूस ताक पण फुकून फुकून पितो. आता जिंकण्याच्या अगोदर जल्लोष करायचा नसतो. आणि काही जण सांगता प्रशांत आदवडे सर पण आतमध्ये गेलेले, मग त्यांना पण त्यांच्यावर बघा. मी त्यांना थांबवायला गेलो. चला मैदानावरती मॅच सुरू करा. समीकडे पुन्हा एकदा आपण ऐकूया. 7 मध्ये 2. 1 बॉल नेट आहे. 7-2 7-2. 2-7 वाला खेल है या 7-2 वाला खेल है? 7 देना भी होगा ना, इसलिए 7-2 वाला खेळ आहे. येस 7-2 वाला खेळ आहे. 7 देणं गरजेची. 2 धाब्यांची गरज आहे. पण हा जर चेंडू निर्धाव आला ना तर अजून मजा येईल. आणि निर्धाव बरोबर विकेट आली तर मग सोनेबे सुहागा नाही म्हणता येणार. 6 मधला 2, 6 मध्ये 2चा सुद्धा सामना चांगला रंगेल. शिरगावने या सामन्यामध्ये परत येण्यासाठी त्यांना नशिबाची साथ सुद्धा लाभली, ते विसरून चालणार नाहीये. आणि अनेक सामने असे सुद्धा आपण बघितलेत जिथे 4 चेंडू 1 धाव, 5 चेंडू 1 धाव, 6 चेंडू 2 धावा नाही झाल्यात. आता इथे या 7 मध्ये 2च्या सामन्यामध्ये काय शिरगाव संघ पलटवार करेल का? शिरगाव संघ या मॅच मध्ये परत येईल का? प्रश्न पडलाय सगळ्यांना. आणि प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, मजा येणार आहे. जाम मजा येईल. मजाला उलट केलं का जाम होते. जाम मजा. 7-2 खुशी आई ती. दोन्ही बाजूला, या बाजूला, त्या बाजूला, या बाजूला, त्या बाजूला. काय चाललंय? फलंदाज पण आता बघा, आता कोण धावते का बघा. नाही धावणार. धावाच्या थोडा हसायला सुद्धा मागत नाहीयेत. फलंदाज बाद झालाय. आता 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. 6 मध्ये 1 करायचं. टेन्शन जास्त वाढले का? थोडस डीजे वाले भाई गाना लगाइए, थोड़ा सा गाना लगाइए. माहौल बनाइए. माहौल बना रहे. डीजे वाले बाबू कुठे गेला तुम्ही? या लवकर. थँक्यू. नाही, परत मी तुमच्या दिशेने येतो पुन्हा एकदा. नक्कीच तुमचंही कॉमेंट महत्वाची आहे. धावात झाल्यात, 1 धाव आहे ना. ह्याच्यामुळे वैतीपाडा टीम अगदी तुम्ही जवळ आहात, किनाऱ्यावरती खाडीच्या राहतात. तुम्हाला माहिती आहे, किसी नदी में समुंदर में नाव डूबती है ना, तो बीच में नहीं डूबती, किनारे पे डूबती है. क्यों? हर एक को उतरने की जल्दी रहती है, गडबडी होती है. इथे गडबड झाली, गोंधळ झाली तर नाव पलटणार. 6 मध्ये अजूनही ती विनिंग रन बाकी आहे. नाही, 6 मध्ये 1 बाकी असताना इतक्या मोठ्या घडामोडी, जितकं टेन्शन त्या 56 धावा करेपर्यंत नव्हतं ना, तेवढं हे 57-58 करण्यासाठी आलंय. नाही, एक गोष्ट तुम्ही नक्कीच सांगितली. तुमच्या दिशेने येतोय. तुम्ही घडामोडीचा उल्लेख केला. म्हणजे मागच्या 15 दिवसामध्ये राजकारणामध्ये घडामोडी नाही झाल्या ना, तेवढ्या घडामोडी, राजकारणापेक्षा मोठ्या घडामोडी मागच्या 3 चेंडूवरती झाल्यात. अजून खूप काही बाकी आहे. येणारे 6 चेंडू बाकी आहेत. रन्स किती बाकी आहेत त्यापेक्षा चेंडू किती बाकी आहेत याला आता महत्व जास्त आलंय. कारण जेवढे चेंडू जास्त तेवढे ट्विस्ट जास्त येणार. 6 मध्ये 1ची गरज आहे. ज्याने आतापर्यंत सगळ्यांच्या डोक्याला ताप दिलाय तो प्रताप बॉलिंग मार्कवरती आलाय. परत इथे पाहूया काय वाटतं किरण कारभारी कोण जिंकेल? त्रिशिका 11. हा बघूया. इशिता 11 जिंकेल. त्रिशिका 11 जिंकेल असं सांगतायत. शेवटचा चेंडू आहे. ओ शेवटचे 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. आणि बाकी काय बघत होते माहितीये का? अजून कोण धावलं तर अजून एक ऍड होत जाईल. बाबा पेनल्टीचाच खेळ चाललाय. मागे थांबा. म्हणूनच मी म्हटलं इथं रन्स पेक्षा बॉल किती बाकी नाही, याला इथे आता मला जास्त महत्त्व आलंय. परत कोणाची आठवण येते माहिती का? सिद्दीक बाबे सरांची कोई भी अंदर नहीं जाएगा असा खेळ आहे. अजून बाकी आहे. 5 मध्ये 1 बाकी आहे. 5 चेंडू 1 धावांची आवश्यकता. आकोटामध्ये चेंडू चालला. बॉल लाईन च्या बाहेर. इट 6 षटकार. वैतीवाडा चॅम्पियन. काय एक योगायोग देखील होता का प्रशांतजी? जर आपण पाहिलं ना डीजे एक योगायोग होता का? हा सामना कदाचित अगून 5 मिनिटं अगोदर संपला असता. बरोबर. पण विजय मामा याची बाकी होते ना. ते तसे आले तसा हा सामना जपलाय. हा 5 मिनिटात अगोदर कदाचित हा सामना संपू शकला असता. बरोबर त्यांच्या त्या पॅव्हेलियनच्या समोर ज्या वेळेला आले त्यावेळेला तिकडे फिनिशिंग रन आलेत. फिनिश रन त्यावेळेलाच आलेत. दोन्ही संघाने हस्तांदोलन करायचे आहेत. हस्तांदोलन कंपल्सरी आहे.
आता त्याच्यामध्ये कोणते पाळलेले लागायला नको.